3 वर्षाची होती ती, फक्त 3 वर्षाची. 24 वर्षाचा तो मुलगा, त्याने तिला जेव्हा त्या जात्याचा दगड उचलून तिच्या डोक्यात टाकला, विचार करा, फक्त ते फोटो व्हिडिओ पाहिल्यानंतर लाखो करोडो लोकांच्या मनातला उद्रेक निघतोय. त्या बापाच्या हृदयावरती काय असेल, काय तळतळाट लागला असेल त्याला. ती ना ती कुठून तरी म्हणत असेल, बाबा बाबा मला वाचवा हो, इतकेच मला जाताना शरणावर कळले होती. राख रांगोळी झालीये आणि तिचा बाप, तिची माय तिच्यासाठी सरकारकडे न्याय मागते की आम्हाला न्याय द्या, कुणीतरी आम्हाला आमच्या लेकीसाठी न्याय द्या. त्याने आमच्या लेकीला ठेचून ठेचून मारलं. तिला कळतही नव्हता त्या शब्दाचा अर्थ. ती घटना तिच्या सोबत झाली. ते फोटो आणि व्हिडिओ ज्यावेळेस बघितले ना, तेव्हा कुठेतरी एक मनात विचार आला. त्याने जेव्हा ते जात त्या लेकीच्या त्या 3 वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यात घातलंय ना, तेव्हा खाली असलेली फरशी तिचे तुकडे झालेले. आणि या अशा परिस्थितीमध्ये ती लेक त्या बापाला म्हणते, फार उशिरा कळलं. केव्हा माहितीये का, जेव्हा आयुष्यातून तो घटकच निघून गेला त्यावेळेस. प्रारब्ध, कर्मा आणि कर्मानंतर येणारं पुण्यफळ, याला जर काही म्हटलं गेलं असेल ना, तर ती बापाची जोड लागतं. प्रत्येकाच्या आयुष्यात असतं बरं का, तो मुलगा असेल किंवा मुलगी असेल, पण किंमत मात्र तेव्हाच कळते त्या बापाची जेव्हा आयुष्यातून तो निघून गेलाय. आणि त्या बापाला आयुष्यभर असं वाटत असतं की माझे लेकरांनी, माझा मुलगा असेल, माझी मुलगी असेल, यांनी मला आयुष्यभर सांभाळावं, मला आयुष्यभर यांनी आपलंसं करून राहावं. पण तशी गंमतच होत नाही. स्वतःला विकणारा बाप कधीच कोणाला दिसत नाही. का माहितीये का, कारण की तो बाप आहे. तो प्रत्येक वेळी आपल्या पाठीमागे उभा आहे, फक्त त्याला सांभाळणं गरजेचं आहे. कारण की त्या वेदना, जी घटना आता घडली ना, ते व्हिडिओ जर पाहिले तेव्हा कळतं की नेमकं बाप काय. आपण म्हणतो आपल्या लेकरांचं लग्न करायचंय आणि लग्न केल्यानंतर त्यांची मुलं बाळ होतील, आपल्याला त्यांना पाहायचंय. आजी आजोबा आपल्या नातवांना पाहतात, नातींना पाहतात, तेही फार प्रेमाचे अश्रू गाळतात. त्यांनाही कळतं की बाप काय. पण तो बाप त्या लेकीला, साधारण महाराज, त्या वेदना त्याला सहनच होत नाही. कारण कुठेतरी त्याचं अंतःकरण जळालेलं आहे. आणि त्या अंतःकरणाच्या त्या एका कुठल्या तरी कोपऱ्यामधून तो आवाज देतोय आपल्या लेकीला. ती जरी सासरी गेलेली नाहीये ना, तर आज तिच्यासाठी तो बाप मात्र नेहमी माहेरातून सुटून गेलाय, कारण की ती मेली आहे. आणि काय होतं माहितीये का, मायबाप कथा कीर्तन यांच्यामधून बाप सांगितल्याने आपल्याला बापाची किंमत करणार आहे अशातला प्रश्न नाहीये. पण सांगितलं तर कदाचित यथा कदाचित असं वाटतं की जो गेलेला आहे त्याच्यासाठी तरी डोळ्यात जिवंतपणी असताना अश्रू आले नाही, कदाचित मेल्यानंतर तरी अश्रू येतील. पोरकं माहेर आहे ना, कधी समजतच नाही. बाप गेल्यावर माहेरचं अंगण ओसाड होतं मायबाप. घर, ओसारी, छप्पर, सगळं काही ओसाड आणि मुरमाड पडलेलं असतं. तिथं काहीच फुलत नाही. तिथे ते कौतुकाचे जे मळे आहेत ना, ते आता कधीच फुलत नाही. डोळ्याच्या फुलवाता लावून दारी कोणीच उभं दिसत नाही, कारण की तो बाप नाही, आता ती पोरगीच नाही परत येणार आहे. चंदनांचा आगर आहे, सुवासित फुलांची बहरलेली विखुरलेल्या वस्तू आहेत, चष्म्याचं घर आहे, विखरलेली खुर्ची आहे, पण बाप मात्र कधीच परत येणार नाही, कारण की तो कधी जगतच नाहीये. त्याच्यासाठी जगलेली त्याची लेकच आज नाहीये, तर तो कोणासाठी जगणार आहे. हा सहज विचार करा, त्याने किती स्वप्न पाहिले असतील त्या बापाने. सहज मनात आला एक विचार, सहज मनात आला विचार, जन्माला घातला आईने, जन्माला घातला आईने, बालपण आईच्या कुशीतच गेलं.
जन्माला आईने घातलं, बालपण कुशीतच तिच्या गेलं, वाटूनही कधी बापाच्या कुशीत झोपता आलं नाही. खरंच माझा बाप कधी जगलाच नाही. कधी वाटतं हे असं की माझा बाप कधी जगला नाही, ज्या वेळेस आपल्या आयुष्यातून तो निघून जातो. शाळेत पाठ फिरवून कर्तव्य केलं, आईनेच मग पुढचं कर्तव्य पार पाडलं. असं करता करता कामाच्या ओझ्याखाली दबलेला, इच्छा असूनही अभ्यास कधी घेता आला नाही, तो बाप कधी दिसलाच नाही. जी चिमुरडी त्याच्या समोर चालणार होती, त्याचं बोट धरून खेळणार होती, ती चिमुरडी आज त्याच्या समोर तुकड्या तुकड्यांमध्ये विखुरलेली होती, ती त्याला ती कधी दिसणारच नाही. का? खरंच माझा बाप कधी जगलाच नाही. का नाही जगला? त्याची किंमतच कळाली नाही. प्रत्येक आनंदाला आईचं हसू पाहून हसलो, दुःखाला हसरू पाहून रडलो, पण माझ्या प्रत्येक आनंदासाठी स्वतःचा आनंद विसरून जाणारा बाप कधी दिसलाच नाही. मी पास झालो, आईने माझ्यासाठी काहीतरी गोडधोड केलं असेल, पण ते गोडधोड आणण्यासाठी उन्हातान्हात चटके खाणारा बाप कधीच दिसला नाही. हरिश्चंद्राची ही कथा अशीच आहे. मायबाप तो हरिश्चंद्र प्रत्येकामध्ये बरं का. खरंच माझा बाप कधी जगलाच नाही, कधी समजलंच नाही. माझ्या आजारपणात आईने कायम माझ्या जवळ बसून रडत होती, तिला मी विसरू शकलो नाही. पण आता ती पण भीती वाटते, मनात एक धास्ती भरते की बाप नावाचं पान आयुष्यातलं कधी फाटत नाही. कारण आहे तोपर्यंतच कळतं ना बाप आहे म्हणून. आईने आजारपणात कायम जवळ बसून रडत होती, तिला मी कधी विसरू शकलो नाही. पण बाहेर डॉक्टरला भेटून उपचारासाठी खस्ता खाणारा, माझ्या लेकीला सुधरवा, माझ्या लेकीचं काही बरं वाईट व्हायला नको, हा शब्द बोलणारा बाप, स्वतःची डोक्यावरची टोपी त्या डॉक्टरला देणारा बाप कधी दिसला नाही. खरंच माझा बाप कधी जगलाच नाही. नोकरीसाठी आईने प्रत्येक ठिकाणी प्रार्थना केली, हळवा झालो. बापांनी 4 ठिकाणी टाकलेले शब्दांची किंमत कधी कळलीच नाही. बापांनी 4 ठिकाणी डोकं टेकवलं. बाप आपल्या मुलीसाठी रडतोय, माझ्या मुलीचं चांगलं झालं पाहिजे, तिचं आयुष्य खूप सुंदर झालं पाहिजे, हा विचार त्याच्या मनात येतोय. पण खरंच माझा बाप कधी जगलाच नाही. का? कारण लग्न लावून सुखाने संसार कर, हा जेव्हा शब्द त्याच्या मुखात आला तेव्हा बापाच्या डोळ्यातून पाझर फुटला. तो बाप मला कधी दिसला नाही, हा विचार कधी मनात आला जेव्हा ती लेक स्मशानात गेली आणि तो बाप स्मशानात गेला. माय बापांची सेवा करणं फार कठीण आहे. त्यांना बोलणं फार सोपं आहे, शब्द फार सोपे आहेत, पण त्यांची सेवा करणं फार कठीण आहे. लग्न लावून दिलेले मायबाप प्रत्येकाला दिसत असतात. प्रत्येक मायबाप आपल्या मुलीच्या सुखी संसाराची अपेक्षा करतात. पण अशी एखादी लेक तरी असते की जी आपलं सगळं सर्वस्व, सगळ्या काही गोष्टी सोडून फक्त आणि फक्त आपल्या मायबापांना आसरा देते की माझ्याशिवाय त्यांना कोणी नाही. मुलगा तरी देणार नाही मायबाप. मुलगा कधीच कुठल्या बाबतीत त्यांना सहारा देणार नाही. त्रिकालाबाधित सत्य हे. पण मुलगी मात्र कधीच त्यांना दूर करू शकत नाही, कारण की तीच एक अशी त्यांची लेक असते, तीच एक असं त्यांचं छायाछत्र असते की त्यांना कधी ती सोडू शकत नाही. आयुष्यात प्रत्येक वळणावरती बापानी कितीतरी ठोकरा खाल्ल्या, पण तो बाप कधी दिसला नाही. मोठा असूनही आयुष्यभर आईच्या मायेने लहान असलेली मी, मृत्यूनंतर सर्व संपत्ती नावावर करून गेलेला बाप मला कधीच कळला नाही. संपत्ती नव्हती, गरिबी होती आणि गरिबीमध्ये खायला नव्हतं म्हणून या त्या ठिकाणी स्वतःचे हाल करून लेकरांसाठी खायला आणणारा बाप कधी दिसलाच नाही. का? कारण माझा बाप कधी जगताना मला दिसलाच नाही. खरंच माझा बाप कधी दिसलाच नाही. आयुष्याच्या त्या पानावरती मी होते तेव्हा माझे वडील मला बघत होते. तो बाप त्या लेकीला म्हणतोय आज ती गेलीये, आज तिची संपत्ती, त्याचं धन ऐश्वर्य आराम सगळं सुटून गेलंय. मायबाप आहे ना तोपर्यंत सांभाळून घ्या त्यांना, कारण तो बाप
कधीच आपल्या लेकीला दूर करत नाही. त्याच्यावरती आज ते डोंगर कोसळले की तो कधीच विचार करू शकत नाही. प्रत्येकाच्या आयुष्यात बाप नावाचं पान असतं, फक्त ते तेव्हाच उघडता येतं जेव्हा त्याच्या आठवणी येतात. 3 वर्षाची होती ती, फक्त 3 वर्षाची. 24 वर्षाचा तो मुलगा, त्याने तिला जेव्हा त्या जात्याचा दगड उचलून तिच्या डोक्यात टाकला, विचार करा, फक्त ते फोटो व्हिडिओ पाहिल्यानंतर लाखो करोडो लोकांच्या मनातला उद्रेक निघतोय. त्या बापाच्या हृदयावरती काय असेल, काय तळतळाट लागला असेल त्याला. ती ना ती कुठून तरी म्हणत असेल, बाबा बाबा मला वाचवा हो. इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. तो बाप त्या लेकीसाठी रडतोय. महाराज, ते फोटो आणि व्हिडिओ ज्यावेळेस बघितले ना, तेव्हा कुठेतरी एक मनात विचार आला. त्याने जेव्हा ते जात त्या लेकीच्या त्या 3 वर्षाच्या चिमुरडीच्या डोक्यात घातलंय ना, तेव्हा खाली असलेली फरशी तिचे तुकडे झालेले. आणि या अशा परिस्थितीमध्ये ती लेक त्या बापाला म्हणते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका, जगण्याने छळले होते. ही दुनिया पाषाणाची बोलून बदलली नाती, मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते, इतकेच मला जाताना सरणावर कळले होते. विचार एवढाच आहे की आज ती घटना त्या लेकीसोबत घडलेली आहे, उद्या उठून आपल्या सोबतही घडू शकते. प्रत्येक मुलीला असंच वाटतं की माझ्या बापाने आयुष्यभर मला सांभाळावं, पण तसं होत नाही. आज आपल्याला असं वाटतंय की मुली खूप सुरक्षित आहे, खूप सुखी आहे, पण नाही माई बाप. कदाचित ती ना कुठेतरी एका कानाकोपऱ्यात आज तिची राख रांगोळी झाली आहे आणि तिचा बाप, तिची माय तिच्यासाठी सरकारकडे न्याय मागते की आम्हाला न्याय द्या, कुणीतरी आम्हाला आमच्या लेकीसाठी न्याय द्या. त्याने आमच्या लेकीला ठेचून ठेचून मारलं, तिला कळतही नव्हता त्या शब्दाचा अर्थ. ती घटना तिच्या सोबत झाली. ती लेक म्हणते, माझ्या अंतयात्रेत कुणी आलं ना आलं फरक नाही, आयुष्यभर जाळलेल्यांनी जाळलंच पाहिजे, गरज नाही. जिथे मेली तिथेच पुरून टाका, जिथे मेले तिथेच पुरून टाका, काही फरक नाही. मी शेवटी ही एकटीच होते, आता ही एकटीच निवांत राहू द्या. साथ सोडणाऱ्यांनी खांदे दिलेच पाहिजे, गरज नाही. एकांतात या देहाचं काय होईल, फरक नाही. तो बाप, ती लेक, ते नातं कधी कळतच नाही बाय बाप. कारण काय होतं माहितीये का, आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक क्षणाचा उदरनिर्वाह करून देणारा बाप आपल्याला कधी कळतच नाही. समजणं फार कठीण आहे. आणि त्यांना जर समजून घ्यायचंय ना तर सहज म्हटलं जातं की बाप आयुष्यभर कधी हा सुटत नाही, त्याच्या नावाचं पान कधीच फाटत नाही. पण तुम्ही ना फक्त एकदा हा विचार करा की आपल्या आयुष्यात आलेला प्रत्येक दिवस हा सुखाचा जाईल म्हणून. त्याच्या मनावर काय बीतली असेल, आज कुठे असेल त्याचा जीव. तुझ्या पावलांनी सुखदारी आलं. एक लेख जर जन्माला आली ना घरात, सहज आपण स्टेटस ठेवतो, सहज आपण बोलतो आमच्या घरात मुलगी जन्माला आली बरं का, आमच्या घरामध्ये ना लक्ष्मी जन्माला आली आहे, आमच्या घरात देवी आईचा प्रकाश पडलाय, आमच्या घरात एक कन्या जन्माला आली, कन्या रत्न जन्माला आली आहे. पण त्या
त्या बापाची जी चढाओढ चालू आहे ना, तो सगळ्या जगाला ओरडून सांगतोय, तुझ्या पावलांनी सुखदारी आलं, कुशीत येता तू नवा जन्म ल्यालं, त्रास होता माझ्या तुझ्या निरागस हसू, दिवस रोजच हे सण लागू लागलं. त्या बापासाठी त्या लेकीचं हसणं, खेळणं, बाळगणं, ती पोर त्या बापासाठी रोजचाच दिवाळीचा सण आहे, कारण की ती त्याची लक्ष्मी आहे. तुझ्याच साठी उभा जगाशी भांडीन, वादळाशी पेटून रण रागणांशी युद्ध करीन, अशीच माझं तुला असंच सदा राहू दे, जीव प्राण माझी लेक, माझी लाडकी तू माझ्या जवळी असून बसू दे. आज ती जरी सर्व सोडून गेली ना, जनरली बघा, एक विचार करा, आठवण करा फक्त की बाप होता तेव्हा काय झालं, बाप होता तेव्हा काय झालं, हा फक्त विचार करा. एकदा डोळे बंद करा आणि विचार करा की आई वडील होते, कधी त्यांना विचारलं का, एकदा त्यांना कधी मिठी मारली का की बाबा तू माझ्यासाठी खूप काही केलं. आज 70, 75, 80 वर्षाचे ते आहेत. ज्यांचा नाहीये त्यांची तर परिस्थितीच वेगळी असते, पण ज्यांचे आहेत त्यांना कधी विचारलं का, कसाही जरी असला तरी विचारलं का नाही. उन्हातान्हात काम करून राबणारा बाप कधीच दिसत नाही, कारण की तो कधी जगतच नाही, स्वतःसाठी तो कधीच जगत नाही. तो जगतो तो फक्त त्याच्या लेकरांसाठी, त्याच्या लेकीसाठी. लहानाची मोठी होते, तिचं आयुष्य फार सुंदर पद्धतीने चालतं, प्रत्येक क्षणोक्षणी तिला तिचा बाप आठवतो, माय बाप. पण हा विचार आपण कधी केला का की सहज तो म्हणणारा माहेराहून सासरी गेल्यानंतर घ्यायला आलेला बाप जर नसेल तर, जर तो बाप नसेल तर, चल पोरी भर पिशवी नेऊन सोडतो ग, 4 दिवसांनी पाहुणी असतो, 4 दिवसाची पाहुणी असतो, घर माहेर झालं ग, बालपण गेलं घरात पोरी, लहानाची मोठी झाली ग, हातानी घरून अगल बगल फिरत होती, आज त्याच हासरानी त्याच हातानी सासरी सोडतो ग. असं म्हणणारा बाप जेव्हा आयुष्यातून निघून जातो तेव्हा डोळे आज भरून येतात, सुन सुन वाटतंय, तुझ्या विना घर आता भकास भकास दिसतंय, आता जवळ पोरी तू नाही, आता जवळ पोरी तू नाही, कारण बाप नावाचं आयुष्यातलं पान कधी फाटत नाही. अंगणाच्या ओसाळ्यात पडलेला तुटलेल्या खुर्चीचा पाय जोडता आला, अंगणात पडलेल्या ओसाळ्या खुर्चीचा पाय जोडता आला, पण बाप नावाचा तुटलेला आधार कधीच सोडता आला. अंगणात दोघीच आम्ही बसतो ग, घालवलेल्या जीवनाची रोज वजाबाकी करतो, चल नको करू उशीर, चल नको करू उशीर, एसटी यायची वेळ झाली. तो बाप त्या लेकीला म्हणतोय, पण त्याला माहितीये कदाचित ती कधी परत येऊ शकणार नाही, आणि लेक कधीच वेळेवर परत येत नाही महाराज, कधीच नाही. काय माहितीये का, कारण की तोपर्यंत फार वेळ निघून गेलेली आहे. ते ओसाड पडलेलं अंगण, ती आलेली गाडी, तो आलेला फोन, ते पडलेले कानी शब्द कधीच दिसत नाही. मनात विचार येतो की आज कोणीतरी असं म्हणणार पाहिजे होतं की हा मी आहे ना, काही चिंता नको करू, कारण बाप नावाचं पान आयुष्यातून कधीच फाटलेलं आहे. वेदना फार कठीण आहेत माय बाप. सहजरित्या जरी मनात आला की बाप काय ना, हा विचार जरी मनात आला तर सहज विचार येतोय, कोणीतरी येता जाता म्हणतंय, आणि लग्न झालं, सासरी गेली, सासराहून आता माहेरी निघण्याची वेळ आली, राखी झाली, भाऊबीज झालीये, लक्ष्मी, दीपावली सगळे सण गेले, पण अचानक फोन आलाय,
अचानक कळलं, दिवसभराची कामं आटोपली आणि भावाचा फोन आलाय, अगं घरी परत लवकर निघू नये, खूप काळजी वाटते, आज बाबांची तब्येत खराब झाली आहे. लेक धावत पळत आपल्या माहेराकडे आलेली आहे, सासराहून माहेराकडे आली आहे. आणि सहज मायबाप विचार करा की त्या बापाला कधी आयुष्यभर आपण समजून घेतलं नाही, त्या बापासाठी आज मेल्यानंतर रडून काय फायदा. त्याला आयुष्यभर कधीच समजून घेतलं नाही. गाडी दारासमोर आलेली आहे, ॲम्ब्युलन्स दारासमोर आली आणि तेव्हा बाप आठवतोय, समजतो तेव्हा तो. का माहितीये का? कारण की त्याच्यानंतर आयुष्यात येणारा प्रत्येक दिवस लोक हेच म्हणणार आहे चालता बोलता, हिचा बाप मेलाय बरं का. हिच्या आयुष्यातलं एक वजा बाकी आता झालेली आहे. आता हिला माहेराचं दार फार उशिरा उघडणार आहे. आई प्रत्येकाला समजली, मायबाप. बाप का नाही समजत माहितीये का? कारण त्याला आपण कधी समजूनच घेतलं. आणि लेकीनेच का बापाला समजावं, मुलांनी का नाही समजू? तो बाप का शेवटच्या टोकापर्यंत आपल्या लेकराला, आपल्या मुलाला, पुरुष आहोत ना आपण, मनुष्य आहे ना, महाविचार आयुष्य शेवटच्या टोकापर्यंत काय येतो की बाप म्हणजे फक्त एक माणूस आहे, एक काम करणाऱ्या बैलासारखी मेहनत करत राहतो. तो आपल्याला का कळत नाही, तो यांनाच का कळतो? मग मेल्यानंतर अश्रू डोळ्यात काय येतात की आज मेल्यानंतर कोणीतरी म्हणणार आहे की याचा बाप गेलाय म्हणून. सर्वस्व त्याने आपल्यासाठी कमवून दिलं, सगळं काही कमवून दिलं, आणि तो गेल्यानंतर मग कुणीतरी म्हणतंय आज IPS IAS अधिकारी झाले, DIG झाले, खूप मोठ्या पोस्टवरती गेले, आणि बापाच्या फोटोकडे पाहून म्हणताय की आज जर बाबा असते तर. तो तर जर तेव्हा असताना विचारला असता एकदा तरी, बाबा तुम्ही आमच्यासाठी खूप काही केलं, आता तुम्ही घरात राहा, शांत राहा, हा विषय जरी मनात आला तरी सुद्धा जमत नाही. आपण कधी विचारत नाही. मुलींनीच का आपल्या बापाला सांभाळण्याची इच्छा प्रगट करावी, मुलं का नाही करत? कारण की ते बाप हा जो शब्द ना, हा कळणं फार कठीण आहे मायबाप. जेव्हा कळतं ना तेव्हा वेळ निघून गेलेली असते. आयुष्याच्या भागीदारीमध्ये प्रत्येक जण वजाबाकी करतं, फक्त बाप एक असा आहे की तो कधीच भागीदारी करत नाही. बहीण भाऊ लहान होऊ शकतात का? पुन्हा नाही होऊ शकत. तिचा संसार मांडलेला आहे, याचा संसार मांडलेला आहे, बापाचा फोटो टांगलेला आहे, आणि तो म्हणतोय चलणार रे दादा पुन्हा लहान हो. आयुष्यात सगळं सुटून जातं मायबाप, सगळे नातेवाईक धोका देतात, एक व्यक्ती धोका देत नाही, ती म्हणजे बहीण. आई सुद्धा कधी कधी रागाने हाडशीड करते, बोलते, मारते, मरणारे मेल्या असं म्हणते, पण एकमेव बहीण अशी आहे की ती शेवटपर्यंत आपल्या भावाला काही म्हणत नाही. आयुष्याच्या शेवटच्या टोकापर्यंत ती त्याच्यासाठी असते. पण काही काही बहिणी अशा आहेत की त्या प्रॉपर्टीसाठी आपल्या भावाला सुद्धा मारून टाकतात. ती बहीणच त्या भावाला म्हणते चलणार रे दादा पुन्हा एकदा लहान हो, हातामध्ये हात घालून पुन्हा एकदा शाळेत जाऊ, शाळेतला दिवस आठवला की बाबा आठवू, आणि कधी कधी रागाने ओरडणारा बाप आठवू. तो बाप कधीच आठवत नाही, ती बहीण कधीच आठवत नाही. कधी कधी रागाने इवलं भांडू आणि काही वेळात पुन्हा सोबत खेळ मांडू. पण दादा आईला विचार बरं, आईने काही स्वयंपाक केला असेल तर गुपचूप चोरून आण, आणि माझ्यासाठी सुद्धा बाबाला सांग की काहीतरी घेऊन आण. ती बहीण मात्र कधी दिसत नाही, बाप दिसत नाही. दिसतो तरी काय, तर मग स्वार्थ आहे माय बाप. बहीण आहे ना महाराज, एक तरी बहीण आयुष्यात असली पाहिजे, पण तिलाही सांभाळण्याची गरज आहे बरं का आजकाल. त्या 3 वर्षाच्या चिमुकलीला त्यांनी दगडाने ठेचून मारलं, खालची फरशी फुटेपर्यंत, आजूबाजूच्या भिंतींवरती रक्ताचे थारोळे सांडले. आज त्या मायबापांचा जीव कुठे असेल? आईबाबांनी सांगितलं, ती बहीण म्हणते चलणारे दादा पुन्हा लहान हो. आईबाबांनी सांगितलं की सोबत अभ्यास करू, पुस्तकात डोकं घालून खेळण्यांचा ध्यास, पण डोकंच उरलं नाही तर खेळणं कुठून उरणार आहे?
बहीणच उरली नाही, आजकाल राखीच उरलेली नाही। आई जवळ झोपण्यासाठी खूप लढू, खूप भांडण करू, चल ना रे दादा पुन्हा एकदा लहान होऊ। मायबाप कधी कधी लहानाला ना खूप जीव लावतात, मोठ्याने केलेला त्याग कधीच दिसत नाही, पण मोठ्याच्या झालेल्या प्रत्येक आघातावरती लहानाने कधीच आपला आघात देऊ नये, कारण त्याच्यासारखा बाप पुन्हा कधीच कोणी भेटत नाही। बहीण असेल, भाऊ, माय बाप यांच्या व्यतिरिक्त चार भिंतींच्या घरामधलं ना आपल्याला कोणीच भेटत नाही बरं का। आजकाल बहीण भावासाठी खूप काही तिरस्कार शब्द बोलते, पण जर भाऊच नसेल, प्रॉपर्टीज नसेल, तर मग त्या सीतेचा राम तोही कुणासाठी तरसत होता, त्यालाही कुणाच्या तरी अपेक्षा होत्या की माझी तरी एक बहीण असावी, असून सुद्धा त्याला कळालं नाही तो राम होता। इथे असल्यानंतर सुद्धा किंमत कळली। चल ना रे दादा पुन्हा एकदा तरी लहान हो। लहानपणीची जग किती किती महान होतं। गरीब पाहुणे आल्यानंतर दोघं मिळून लाजू, आणि सण आला जवळ की मनापासून सजू। आता सजणं सवरणं होतं का? नाही का? कारण बहीण प्रॉपर्टीचा हिस्सा पाहिजे म्हणून रुसून बसली। उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये खेळ हरवून भान मित्र मैत्रिणींबरोबर ती रुसून बसली। आई बाबांनी हाक मारली की थोड्या वेगाने एकमेकांचा दूर ध्यास करून निघून जाऊ। चल ना रे दादा पुन्हा एकदा लहान होऊ। कधीच जमत नाही। का जमत नाही माहितीये का? कारण आता ती चिठ्ठीच येत नाही पोस्टमनची। आज जरी आपण डिजिटल जगामध्ये जगतोय ना, 21व्या शतकात जगतोय ना, तर तो काळ खूप छान होता। 10-15 वर्षापूर्वी, 20 वर्षापूर्वी मोबाईल होते त्यावेळेस, पण एक सुंदर अशी चिठ्ठी सुद्धा यायची बहिणीची। आता फोन 24 तास ऑन राहिल्यानंतर, बॅटरी फुल असल्यानंतर सुद्धा फोन येत नाही। त्यावेळेस पत्र येत होतं, आता वाट पाहावी लागते, कारण की ते नातंच कधी टिकलेल्या अवस्थेत दिसत नाही। त्या दोघांचं नातं एक सुरेल गाण्यासारखं, तिच्या हास्यात त्यानं सूर गवसल्यासारखं, त्या दोघांचं नातं त्या चंद्र आणि ताऱ्यासारखं, त्यांच्या खेळांनी सगळं आकाश व्यापून टाकल्यासारखं, त्या दोघांचं नातं ऊन आणि पावसासारखं, सोबतीने भोवती इंद्रधनुष्य पसरवल्यासारखं, त्या दोघांचं नातं मंद वाऱ्यासारखं, अलगद गालावर छानसं हसू उमटवणारं, त्या दोघांचं नातं आई आणि मुलीसारखं, जन्म न देताही कायमचं नाड जोडल्यासारखं। हे बा, कथा कीर्तन आपल्या आयुष्यात भरपूर येतात, पण जोपर्यंत माय बाप, भाऊ बहीण, लहान भाऊ असेल, मोठा भाऊ असेल, जर आपण त्यांना कधी समजूनच घेतलं नाही ना, तोपर्यंत आपल्याला त्यांची किंमत नाही कळत। आणि मग निघून गेल्यावर आपण म्हणतो माझा मोठा होता, माझा लहान होता। आहे तोपर्यंत किंमत करा ना, मेल्यानंतर तर दुश्मन सुद्धा येऊन रडतो। आणि बाप जर समजायचा असेल ना, तर त्या लेकीला विचारा, त्या लेकाला विचारा की ज्याचा बाप नाहीये। जेव्हा कोणीतरी म्हणतं ना, अरे हा कितीतरी मोठा झालाय, आणि मोठा झाला असून सुद्धा मागून आवाज येत याचा बाप मेलाय, याचा बाप मेलाय, तेव्हा पाठीवर शाबासकीची थाप देणार कोणी नसतं। जगासमोर कितीही जरी रडले ना, तर कोणी शाबासकीची थाप देत नाही। बाप नसणं म्हणजे श्राप वाटतो, बाप नसणं म्हणजे श्राप वाटतो। बघता जगाकडे केलेलं मी काहीतरी पाप वाटतं, होतो काय घालमेल मनाशी ठाऊक। आजच मला, माझ्याच मला उभरतोय साम्राज्य, मात्र गमवल्यासारखं वाटतं, कारण बाप नसतो म्हणजे हा श्राप असतो।
काय माहिती का, जुनं झाड असावं सावलीसाठी, वृद्ध बाप असावा आशीर्वादासाठी, पण झाड फक्त सावली देत नाही आणि बाप फक्त आशीर्वाद देत नाही, दोघांचेही देणं अमर्यादित आहे हे आताच कळत नाही, म्हणून दोन्हीही तुटून पडले तरी आता फारसं काही जळत नाही आणि फारसं काही मिळत नाही. समजून घेत जा मायबाप, आहे ना तोपर्यंत एकदा तरी मिठी मारून घ्या. चिमुकल्या त्या हाताने पहिल्यांदा तिचं बोट माझ्या हाती दिलं. बघा किती सुंदर कविता लिहिली एका कवीने आपल्या लेकीसाठी. चिमुकल्या त्या हाताने पहिल्यांदा तिचं बोट माझ्या हाती दिलं, किती निरागस आणि निष्पाप ते प्रेम मला बाप होण्याचं सुख देऊन गेलं. त्याच्या मनावर लागलेले घाव कुणीच उघडू शकत नाही. ते फुलपाखरू होऊन बागडू लागली, अंगणी देण्या मोगराप्रमाणे सुगंध देऊ लागली. माझी आई माझे बाबा त्यांची वाट मला आनंद देऊ लागली. रागी भरत होती जेव्हा मला वाट गोड भीती वाटत होती. ती जेव्हा राग भरत होती ना तेव्हा सुद्धा असं वाटत होतं की आपली कोणीतरी राणी महाराणी रुसून बसलेली आहे. त्या बापाची ती लेक त्याच्यासाठी खूप काही होती. माझी मुलगी माझं सर्वस्व, माझा अभिमान जपते, नेहमी माझा स्वाभिमान जपते. चिमुकल्या त्या हाताने पहिल्यांदा तिचं बोट माझ्या हाती होतं आणि आज जेव्हा सोडायला गेलो तेव्हा फक्त तिच्या अस्थि विसर्जनाची वाट पाहत होतो. किती सुंदर बोलतो ना बाप. कधीच रडत नाही बरं. लेक 3-4 वर्षाची झाली ना की तो बाप त्या लेकीला कधीच जवळ घेत नाही. माय बाबा हे मुलीचं नातं असतं. बाबा मुलीचं नातं असतं गोड. अशा या गोड गोड नात्यासाठी खूप सुंदर सुंदर असे शब्द आहेत. लक्ष्मीच्या पावलाने तू आली आमच्या घरा. बाप म्हणतोय लेकीला, लक्ष्मीच्या पावलाने तू आली आमच्या घरा, आयुष्याला दिलीस तू माझ्या एक नवी दिशा. बाबा मी लाडका तुझा. बाप म्हणतोय मी लाडकाय ना तुझा. दिवस रात्र काम करून आल्यानंतर सुद्धा लेक जर असेल तर, बर का, लेक असेल तर, जर घरी आल्यानंतर पाण्याचा ग्लास घेऊन येतं ना घरातलं लेकरू, तर ती फक्त मुलगी असते, मुलगा नाही. तिला त्याचं प्रेम कळत असतं. तो बाप झाल्यानंतर सुद्धा त्याच्यासाठी कोणीतरी आई असते, ती त्याची लेक असते. बाबा मी तुझा लाडका, कधीही रुसू नकोस माझ्यावर लेकी. लेक रुसते का ब माहितीये का? फक्त आणि फक्त प्रॉपर्टीचा हिस्सा भेटला नाही म्हणून जात नाही बापाला भेटायला, त्याचं तोंड पाहत नाही. त्या बापाच्या वेदना आहेत. कधीही रुसू नकोस माझ्यावर लेका, गोड गोड पापा तुझा मी कधी विसरणार नाही. लहानपणी घेतलेले मुके, लहानपणी घेतलेलं पाठीवर साखरेचं पोदक कधीच तो कुणाला देणार नाही, पण तो नेहमी म्हणायचा माझं साखरेचं पोतं कोणी घेतं का? एवढं गोड होतं का ते? ती वाट आता कधी येणार आहे का? कारण तो कधी दिसणारच नाही. ना तो बाप दिसणार आहे, ना त्या बापाचं प्रेम दिसणार आहे, ना ती लेक दिसणार आहे. तुझ्या वाचून मला करमत नाही कधी. तुम्ही कितीही मोठे झालात, पण एकमेव माणसाकडे ज्याच्याकडे आपण जातो, कायम मोठा म्हणून पाहतो, तो फक्त आणि फक्त आपला बाप असतो. बाबा काय रे किती कष्ट करतोस माझ्यासाठी, ती कधीच दिसत नाही. आपल्या लेकराला एक सुखाचा भाकरीचा तुकडा मिळावा, त्याचं पोट भरावं म्हणून उन्हात तानात काम करणारा बाप कधीच दिसत नाही. माय बाप का नाही दिसत माहितीये का? कारण की लेकरांच्या डोक्यावर छप्पर आहे आणि बापाच्या खांद्यावर फाटलेल्या बन्यान आणि रुमालाचं तुकडं आहे. तो चटके सहन करेल, तो चटके सहन करेल, पण लेकराला मात्र कधीच उन्हात उभं राहू देणार नाही. तो बाप असतो.
त्याला समजून एकदा तरी फक्त आहे ना, त्याच्या मरणाच्या अगोदर फक्त एकदा मिठी मारून बघा. या देवी देवतांची काहीच गरज पडणार नाही. पाया नाही पडायच्या ना, नका पडू. फक्त एकदा त्याला मिठी मारा, एकदा त्याला गळ्याला भेट द्या, कवटाळून एकदा त्याला मिठी मारा. कदाचित त्याच्या हृदयात चाललेली घालमेल समजून येईल की माझा लेकाने, माझ्या लेकीने मला एकदा तरी जवळ घेतलं. बाबा तू म्हातारा झालास, आता थांब जरा. बाबा आता तू म्हातारा झालास, थांब जरा. बाबा तू कुठेही असलास तरी माझ्यासाठी भेट जरा, मला येऊन भेट जरा. कोड कौतुक वेळे प्रसंगी धाकात ठेवतो, शांत प्रेमळ कठोर रागीट बहुरूपी तो माझा बाबाच दिसतो. कारण की तू दिसतो ना, आहे तसा तू नाहीये. नारळासारखा आहे रे तू. नारळ कसं आहे, वरतून कडक आणि आतून औषध. पिलं तर पाण्याचं औषध आहे ना, तसा बाबा असतो. तुमच्याशिवाय माझा एकही क्षण जात नाही. लहान असताना होती माझी छोटूशी बाहुली. तो मुलगा जरी असला ना तरी तो बाप त्याच्यासाठी फ्रॉक आणतो. जरी तो मुलगा असला तरी तो लहान असताना बाप त्याच्यासाठी फ्रॉक आणतो. आणि जरी ती मुलगी असली तरी तिच्यासाठी मुलासारखी कपडे आणतो. तो बाप कधीच दिसत नाही, कारण की त्याचा अस्तित्वच आम्हाला कधी कळत नाही. आणि बाप नावाचं पान आयुष्यातलं कधीच फाटत नाही. तुमच्याशिवाय माझा एकही क्षण जात नाही. आणि लहान असताना होती माझी छोटीशी बाहुली, आता मोठी झाली तरी कधी दिसत नाही. सासर सोडल्यानंतर माहेरी जाणाऱ्या लेकीला फक्त आणि फक्त आठवतो तो बाप. म्हणून आता मोठी झाली तरी दिसते कशी तानुली. तुझ्या लग्नाच्या दिवशी मला आनंद तरी होईल, पण माझा एक डोळा रडेल, हा नेहमी तुझी वाट पाहिल. त्याला समजणं फार कठीण आहे. आज मिठी मारली आणि रडायला आलं. आज त्याने त्याची लेक गेली म्हणून त्याने मिठी मारली आणि रडायला आलं. कशामुळे ते नाही समजलं. वडिलांनी लहानपणी पासून अभ्यासाबाबतीत खूप रागवलं. अगदी लहानपणापासून त्याने घडवलं. तो बाप कधी उमजलाच नाही. आणि बाप नावाचं पान कधी आयुष्यातून फाटलंच नाही. कधी मार्क आले की शिक्षा केली होती आणि जास्त मार्कांनी पास झालो म्हणून अख्ख्या गावात पेढे वाटत फिरलेला बाप कधी मला दिसलाच नाही. आता मात्र पाठीवर शाबासकीची थाप देणारा कोणी बाप दिसत नाही. कधी खोड्या केल्या की मार पण बसायचा, पण चांगल्यासाठीच असायचा. अभ्यासाच्या बाबतीत सोडून बाकी सगळ्या बाबतीत लाड असायचा. मार्क कमी आले तरी फटके मात्र बसायचा. बाप नावाचं पान फाटलं तरी आता कळता कळता त्या आयुष्याचा थेट कधी लागायचा हे कळत नाही. त्या प्रत्येक फाटक्यामुळे आयुष्यात कितीतरी स्वतःला घडवायला शिकवलं, पण बाप नावाचं पान मात्र आयुष्यातून कधी फाटलं नाही. हरिश्चंद्राने आपल्या लेकासाठी स्वतःला दान केलं, स्वतःला विकून टाकलं, कारण की तो बाप होता. महाराज कथा आहे ना, पहिला श्लोक जरी घेतला ना तरी त्याच्यात बाप आहे. मग ते विष्णू पुराण असेल, ते महादेवांची कथा असेल, कन्हैयाची असेल, आई भगवतीची असेल, कथा करणारे कथाकार प्रवक्ते येतात, बोलतात, निघून जातात. पण आपल्या आयुष्यात मात्र एकच जागा राहून जाते की आपण आपल्या केलेल्या कर्मांनी आपल्याला त्या बापाच्या आणि त्या आईच्या आयुष्यात यावं लागलं. आपल्याला कर्म आणून तिथे सोडतात महाराज. किती स्वतःला घडवायला शिकवलं, जे काही थोडंफार कमवलं ते फक्त वडिलांच्या धाकामुळेच जमवलं. आई आणि वडील नेहमी आपल्या चांगल्यासाठी सांगत आले हे आपल्याला मोठं झाल्यावरच कळालं. हरिश्चंद्राने सुद्धा हेच केलं.
शेवटी स्वतःचं शरीर सोडलं. पण मला कधीच असं वाटत नाही, माझी प्रत्येक ठिकाणी 3-3, 4-4 वर्ष कथा बुकिंग असतात. पण एक वेळ अशी येते की 7 दिवस आहे बघा, आज मी कथा करणार आहे, उद्या दुसरा कोणीतरी येईल, कथा करेल, इथून निघून जाईल. पण प्रॅक्टिकली विचार करायला शिका. आज तो 70 वर्षाचा म्हातारा जरी झालाय ना, तर एकदा नाही तुम्ही त्याला मिठी नाही मारू शकत ना, तो आजारी पडलाय ना, तर त्याला एकदा फक्त उठून त्याचा हातात हात धरा. कदाचित तेवढ्याने तरी त्याला दिलासा भेटेल की मी स्वर्ग जिंकलंय. कारण पोरं आहे ना, 9वी आकाशात उडता यायला लागतं असं वाटतं, पण त्यांना माहित नसतं की घरटं सोडल्यानंतर तो चिमणा आणि ती चिमणी त्यांची नेहमी वाट पाहत असतं. बाप तेव्हाच कळतो बर का, जेव्हा आपल्या आयुष्यातून तो निघून जातो. असताना त्याची किंमत कधीच कळत नाही. आणि कथा कीर्तनांमध्ये महाराज बाप माय ह्या गोष्टी सांगितल्यानंतर काही फरक पडत नाही. पण सांगणं एवढंच आहे की आपण कितीही सुशिक्षित झालो तर शेवटपर्यंत हा शब्द नेहमी आठवतो, मेल्यानंतर. जर पप्पा असते तर, जर आई असती तर, हा विचार मात्र तेव्हाच येतो जेव्हा ते आपल्या आयुष्यातून निघून गेलेले असतात. आज नाहीये याचा दोष नाहीये, पण असताना मात्र त्यांना तेवढं प्रेम केलं नाही, त्यांना जवळ घेता आलं नाही, हे आपले कर्म आहेत. आहे ना तोपर्यंतच मिठी मारून घ्या, त्यांना जवळ घ्या. एकदा तरी आयुष्यात, एकचदा विचार करा फक्त, त्याला किती स्वर्ग वाटेल की मी स्वर्गातच आहे. धन दौलत प्रॉपर्टी अडका पैसा धन याच्यासाठी तर खून होतात मायबाप. पण ज्या घरांमध्ये संस्कारी लेक आहे, संस्कारी लेकरू आहे, मायबापच जर संस्कारी असतील तर ते कधीच त्यांना सोडणार नाही. पण आजकाल शिक्षण फार महत्वाचं आहे आणि त्याच्यासोबत त्यांना मायबापांनी दिलेल्या शिक्षाही महत्वाच्या आहे. पण कुठेतरी त्यांचे संस्कारही तेवढेच महत्वाचे आहेत बरं का. बघा काय होतं, कधी कधी ना आपण फक्त आपली वाट धरून चालतो. आपण 15 वर्षाचे 16 वर्षाचे झालो की त्यांनी बोललेलं आपल्याला वाईट वाटतं आणि आपण त्या गोष्टी ना एखादा मित्र असतोच आपल्या आयुष्यामध्ये की आपण त्याला जाऊन सांगतो, नाही रे आज पप्पा असं बोलले, नाही रे आज बाबा असं बोलले, दारू पिऊन आलाय घरात तमाशा करतोय. पण माहिती का, कुठेतरी तोच आपल्यासाठी सुद्धा रडतोय की माझ्याकडनं माझं व्यसन सुटत नाहीये आणि माझं सोन्यासारखं लेकरू माझ्याजवळ न रडता बाहेर एका दुसऱ्याकडे जाऊन रडतंय. माझी विनंती आहे, तुम्ही हे जो बाप आहे ना त्याला विनंती आहे, तुम्ही दारू पितात, नशा करतात, याच्यामुळे काहीच होत नाही. तुमचा लेक आणि तुमची जी लेकरू आहे ना यांचं आयुष्य बर्बाद होतं. त्यांना कधी त्या बापाचं प्रेम मिळत नाही, कारण की त्याचं अस्तित्वच टिकलेलं नाहीये. त्याचं अस्तित्व त्या दारूच्या पाण्यामध्ये आणि त्या गटारीच्या पाण्यात लोळण्यातच निघून गेलंय. मी फार जवळून पाहिल्या त्या गोष्टी. बहुतांश ठिकाणी 8वी 9वीतले लेकरं असतात आणि ते म्हणतात, काका आमचे आई वडील खूप दाता करतात, खूप भांडणं करतात घरात. लेकरं जवळ येऊन रडतात माझ्या की आम्ही काय करणार आहे, आमच्याकडे काही पर्यायच नाहीये. कारण की बाप गवंडी काम करतो, सेंटरिंग काम करतो आणि संध्याकाळी घरी येताना दारू पिऊन येतो. त्या लेकरांना अस्तित्व कधी कळणारच नाही तुमचं जोपर्यंत तुम्ही ह्या व्यसनाला दूर कराल. आणि माझी विनंती आहे तुम्हाला, हे जे 9वी 10वीचं वय असतं ना, हे खरंच पाऊल आपलं चुकत असतं. माझं वय 31 वर्ष आहे, आम्ही त्याच वयातून गेलोय. पण संस्कार आपल्या मायबापांचे आपल्याला घडवत असतात. मग आपण किती चांगले किती वाईट, कशासाठी घडले, कसे दिसतो, कसे राहतो, जग आपल्याला कधीच चांगलं म्हणत नाही बरं का मित्रांनो, कधीच नाही. तुम्ही किती जरी चांगलं केलं ना तरी जग कधीच आपल्याला चांगलं म्हणणार नाही. कारण की काही लोकांची एक सवय असते, तोंडावर एक आणि पाठीमागे एक. आपल्या मायबापांशिवाय आपल्याला दुसरं कोणी नाहीये. आपण किती जरी वाईट वागलो,
हातपाय मोडले, 30-40 वर्षाचे होऊन जरी हातपाय मोडले तर फक्त मायबापच येतात करायला, बाकी दुसरं कोणी येत नाही. हे जे मानलेले नातेवाईक म्हणतो ना आपण, हे फक्त मजा पाहायला येतात, तमाशा पाहायला येतात आणि यांना फक्त आवडते ती याचं कसं वाईट होईल हा विचार यांच्या मनात येतो. मला फक्त तुम्हाला एवढंच सांगायचं या हरिश्चंद्राच्या कथेतून की माय बाप भाऊ आणि बहीण यांच्या व्यतिरिक्त तुमच्या आयुष्यात 5वा-6वा व्यक्ती तरी कोणी नसावा असं मला वाटतं. कारण जोपर्यंत हे आहेत ना तोपर्यंत तुम्हाला कोणाचीच गरज नाही. तुम्ही नका बोलू तिच्याशी, तिला नका राखी बांधू, काही हरकत नाही, पण तिच्या डोळ्यात एकदा तरी अश्रू नक्कीच येतील की आज माझा भाऊ असून सुद्धा मला राखी बांधत नाही. कशासाठी? तर फक्त प्रॉपर्टीसाठी. आज मी फक्त माझ्या मायबापांकडे जात नाही का जात नाही, तर माझ्या भावाने मला प्रॉपर्टीत हिस्सा दिला नाही म्हणून. मायबाप हे बघा 60, 65, 70 वर्षाचं आयुष्य आहे, त्याच्यामध्ये पण पैसा धन दौलत कमवायची आहे आणि इथेच टाकून जायचंय. मग कथा कशासाठी आहे माहितीये का? कथा समजून देते की तुम्ही एकदा तरी स्वतःला समजा, या दगडाच्या देवाला पूजण्यापेक्षा ज्या देवीने गर्भात 9 महिने ठेवलं, ज्या देवाने 15-16 वर्ष सांभाळलं, पोट भरलं, उन्हातानात चटके सहन केले, हा देव तर एसी मध्ये बसून राहतो. ज्या देवाने आपल्याला जन्माला घातलं ना तो 24 तास 12 महिने काम करत राहतो, फक्त आणि फक्त आपल्यासाठी, लेकासाठी, त्याच्या लेकीचं भविष्य उज्ज्वल व्हावं म्हणून. तो काळी आई विकेल, पण लेकीचं मात्र धूमधामात लग्न करेल. तो काळी आई विकेल पण लेकारा मात्र चांगली नोकरी लागावी याच्यासाठी खटाटोप करेल, दुसऱ्याच्या पाया पडेल आणि तोच लेक नोकरीला लागला की त्याच बापाला वृद्धाश्रमात नेऊन टाकून येईल. परिस्थिती आहे. माझं तुम्हाला काही जास्त म्हणणं नाही, मी पुढच्या वर्षी येतो नाही येत. क्षणिक सुखाचा भरोसा नाहीये माणसाचा, मरण कधीही येतं, सांगता येत नाही. उद्या मी असेल नसेल, पण हे शब्द तरी लक्षात असू द्या की आपल्या भविष्यात कुणीतरी एक दादा आला होता, मला नका महाराज समजू, मला काही घेणं देणं नाही, तुम्ही नका मला आपलं मानू, पण एवढी तरी माझी एक विनंती आहे की आहे ना तुमच्या घरात तोपर्यंत तरी त्याची सेवा करा. त्याचे पाय दुखतात ना, सरसोचं तेल गरम करा, एकदा महिन्यातून एकदा करा रे, एकचदा. का माहितीये का? नाही ना म्हणून सांगतोय. असल्यानंतर कोणीच तुम्हाला बोलत नाही आणि प्रॉपर्टी धन दौलत या गोष्टी येतात आणि निघून जातात. आयुष्यात कितीही धन जरी कमवलं तरी ते तिथेच पडून राहणार आहे. जसं आज तो तुमच्या जवळ सोडून गेलाय ना, तसंच तुम्ही सुद्धा तुमच्याच पोरांजवळ सोडून जाणार आहे. पण तुम्ही जर आज त्याची सेवा केली ना तर तुमची सुद्धा तशीच सेवा करणार आहे. एकदा तरी त्याचे पाय दाबा. विचार करा फक्त की आपण 15-16 वर्षाच्या झाल्यानंतर 8वी-9वीत गेल्यानंतर आतापर्यंत त्याच्या पायाला हात लावला का? लावला का? नाही लावला. कधी तो समजतच नाही ना, कारण की तो आहे, त्याचं अस्तित्व आहे तोपर्यंत तो समजत नाही. आणि गेल्यानंतर मग बाबा असते तर, पप्पा असते तर, अण्णा असते तर, दादा असते तर ना, होते तोपर्यंत काय केलं? मग तेव्हा आपण वाट पाहतो, आपण जिंकले, खूप मोठं बक्षीस जिंकलं, खूप काही जिंकलं, तेव्हा विचारतो आज जर असते तर हा पाठीवर शाबासकीची थाप दिली असती, असते तर. गरिबी काय असते ना महाराज, फार जवळून पाहिलेल्या गोष्टी आहे, कोणी उभं करत नाही बरं का. म्हणून पैसा कमवणं फार काळाची गरज आहे. आत्ताची परिस्थिती तरी पैसा कमवणं आहे, पण त्याला मात्र गमवू नका. पैसा कमवण्याच्या नादात बाप मात्र गमवू नका. माय आयुष्यभरासाठी लेकाच्या आणि लेकीच्या जवळ असते, पण तो बाप कधीच दिसत नाही आणि बाप नावाचं पान आयुष्यातलं कधीच पाठत नाही.
शेवटपर्यंत एकच रोज एकदा तरी मनात विचार येतच असेल, ज्याचा बाप नाही त्याला असते तर आज इतकं टेन्शन नसतं आलं, आज या गोष्टी झाल्या असत्या, आज तिथे शेतात ते काम केलं असतं. असते तर नाही होते तेव्हा काहीच करता येत नाही. आणि हरिश्चंद्र सुद्धा कुणाचा तरी बाप होता ना, म्हणून त्यांनी स्वतःला गमवलं, पण स्वतःचं अस्तित्व मात्र टिकून ठेवलं. परिस्थिती माणसाला जगायला शिकवते, आणि गरिबी तर एवढा खतरनाक कलंक आहे की तो जगायला नाही, तो तर मरायला भाग पडतो. म्हणून पैसा कमवा, पण सुखी राहाल ना एवढाच कमवा, फक्त सुखी राहाल एवढा. त्याच्यामध्ये कुणाचा हायचा पैसा मात्र घेऊ नका, कारण की हाय आली ना की तळतळात फार फार विचित्र लागतो. म्हणून कधीच या गोष्टींकडे करू नका. जगण्याच्या दडपटीत घर सुटतं, आठवणी कधीच सुटत नाही मायबाप, कारण आठवण प्रत्येक क्षणाला येते. जसं चिंता ही जाळत असते ना, तसं आठवण प्रत्येक क्षणाला जाळते. आणि आयुष्यातलं बाप नावाचं पान काही झालं तरी कधीच मिटत नाही. तळ हाताचा पाळणा करून सांभाळतो, तळ हाताचा पाळणा करून सांभाळतो आपल्याला. आपल्या आयुष्यात आनंदाच्या नेहमीच खुलवलेल्या त्या मळा आपण जरी विसरलो तरी माया आणि बाप, ती बापाची जी माया आहे ना ती कधीच घटत नाही. आणि आयुष्यातलं बाप नावाचं पान कितीही काही झालं तर कधीच मिटत नाही. ती त्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत त्याला आपलाच लळा असतो की माझा मुलगा माझ्या तोंडात पाणी टाकेल. मुलगा व्यसनाच्या अधीन गेलाय आणि दारूच्या थारोळ्यात लोळत फिरलाय. हयातीच्या त्याच्या जगण्याचा सोहळा असतो आणि त्याच्या पंखाखाली मन निवांत असतं, चिंता कधी वाटत नाही. आणि आयुष्यातलं बाप नावाचं पान कितीही काही केलं तर फाटत नाही, कारण की तू जरी गेला तर तू मात्र नेहमी बाप झाला. आणि काही झालं तर आयुष्यातलं बाप नावाचं पान कधीही मिटत नाही. मी गेल्या 13 वर्षापासून कथा करतो. मी आईबद्दल कधीच बोललो नाही, कारण की मला भीती वाटते, खूप भीती वाटते या गोष्टीची. बरेच महाराज लोक आहेत ती आई बाबा यांच्याबद्दल बोलतात, मी फार विचार करून बोलतो, कारण आयुष्यात एवढी मोठी घटना घडली. मी माझं कौतुक सांगायसाठी तुम्हाला इथे बसलेलो नाहीये, पण आहे ना तोपर्यंत एकदा तरी जवळ घ्या एवढीच माझी इच्छा आहे. आणि काय माहिती का, धर्मकार्य जोपर्यंत आपल्याकडून होत राहतील ना तोपर्यंतच आपल्याला आपले मायबाप समजतील, परिवार समजेल, रक्ताचे नाते समजतील. ज्या दिवशी धर्मकार्य बंद झाले ना त्या दिवशी समजून जायचं मायबाप सुद्धा समजणं पोरांना कठीण होऊन जाईल. धर्मकार्य करत चला, आणि त्यांनाही काही कोणाची एवढी अपेक्षा नसते. असो, सोडत चला महाराज, कधी कधी काही काही गोष्टी सोडत चला आणि कधीतरी काही काही गोष्टी धरत चला, कारण एका क्षणाचा भरोसा नाहीये. घेतलेला श्वास जिवंत आहे आणि सोडलेला श्वास ही मृत्यू आहे. भरोसा नाहीये कधीच त्या गोष्टीचा. असो, आज एक बापाचीच कथा होती हरिश्चंद्राची, पण आई भगवतीने सुकन्येला सांगितलं होतं की त्या परिस्थितीमध्ये राहून सुद्धा मी जग जिंकलं, आणि जग जिंकल्यानंतर सुद्धा मला आयुष्यात खूप काही करता आलं. बाप मेला, तो हरिश्चंद्र मेला, पण मृत्यूनंतरही त्याने त्याच्या लेकराला आणि आपल्या पत्नीला सोडलं नाही. सांगायचं एवढंच आहे की कधीतरी आपल्या आयुष्यात येणाऱ्या गोष्टी सोडत चला आणि धरत चला. आज बापाची कथा होती हरिश्चंद्र. प्रत्येक कथेत आहे बरं का. तुम्ही गरुड पुराण जरी कथा लावली ना, गेल्या 2-3 महिन्यापूर्वी आमचा विचार चालूच होता की गरुड पुराणच करायचं, पण काय माहिती काही समजत नाही मला की कोणत्या खुळ्या व्यक्तीने किंवा खुळ्या माणसानं हे डोक्यात भरलंय की गरुड पुराण हे लावतच नाही, ऐकतच नाही. जर गरुड पुराण लावलंच नाही तर त्याचे नियम आपल्याला कळणारच नाही ना. दानाची महिमा गरुड पुराणात आहे, एकादशीचं महात्म्य गरुड पुराणात आहे, व्रत कसे करावे का करावे हे गरुड पुराणात आहे, काय खावं काय खाऊ नये हे गरुड पुराणात आहे.
मग जर या गोष्टी कळणारच नाही, तुम्ही एका व्यक्तीने सांगितलं म्हणून गरुड पुराण कॅन्सल झालंय आणि म्हणून देवी भागवत कथा, ठीक आहे, कोटी कुळाचा, अनंत कोटी कुळाचा उद्धार होतो, तेव्हा आई भगवतीची इच्छा असेल की ऐनपूर मधल्या लेकरांना सगळ्यांना माझ्या जीवनाची चरित्र कथा ऐकायची आहे, देवी भागवत झाली. आता पुढच्या वर्षी काय होतं माहीत नाही, यावर्षी अजूनही तेवढा दानधर्म जमा झालेला नाही की या सगळ्यांना आपल्याला देता येईल. म्हणून माझी विनंती आहे तुम्हाला, सढळ हातांनी मदत करा. आणि या छोट्याशा भजनात आपण आता आईच्या टाळ्याच्या गजरात आईकडे जायचं, विनंती करायची की आमचे पूर्वज आमच्याजवळ आहे नाहीये, आमचा बाप आमची माय त्यांचं आरोग्य चांगलं ठेव. आणि मग नंतर आपण आज झाकी वगैरे तर नव्हती, पण उद्या सुंदर अशा नवदुर्गेंचं रूप, सुंदर असे 2-3 भजनं जयू महाराज घेतील. आणि आपल्या खानदेशामध्ये ना आईचा जोगवा मागितला जातो. जोगवा मागितला जातो की नाही? जयेश महाराज उद्या जोगवा मागणार आहेत. आणि मायबाप ते जे लेकरू आहे ना, तुम्हाला सांगतो मी आता जे काही बोललो ना 2 मिनिटापूर्वी, तर त्याच्या आयुष्यातलं बाप आणि माय हे दोघी पण त्याच्या आयुष्यात तो 3 वर्षाचा होता तेव्हापासून नाही. लोक त्याला म्हणतात की हा असा कसा आहे, हा चालतो असा, हा बोलतो असा, काय फॉल्ट आहे नेमकं? तो आहे तसा भगवतीचाच आहे. त्याने संपूर्ण जीवन तो भगवतीचा दासी झालाय. तो असून तिचा दासी झालेला आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे त्याला कोणीही वाईट बोलू नका, माझी विनंती आहे तुम्हाला. जरी तो एक पुरुष होता किंवा पुरुष आहे, तरी त्याचं मन मात्र एका मायाळू भक्तीच्या प्रेमामध्ये त्याने स्वतःला आईला वाहून दिलेलं आहे. कारण 4 वर्षाचा असताना माय म्हणजे स्वतःची जन्मदेती आई वारलेली आहे. त्या लेकराला कोणी सांभाळलं नाही. जन्मदेती तर सोडून गेली, सावत्र माईनी नाही तसं सळलं. 10 वर्ष झाले सोबत आहे, 10 वर्ष. 10 वर्षात मी कधीच विचारलं नाही, कधीच नाही. पण गेल्या 2 महिन्यापूर्वी जेव्हा तांदलवाडीला कथा होती, त्यावेळेस त्याचा खरा आधार सटला. त्याला आधार देणारी जी त्याची बहीण होती ना, तिचं निधन झालं त्यावेळी. म्हणजे त्याची सख्खी बहीण नव्हती, ती चुलत बहीण होती वाटतं. ती कथेच्या दुसऱ्या दिवशी वारली. केलेला मेकअप काढून त्याला जावं लागलं होतं. त्याचं मन इकडेही नव्हतं आणि तिकडेही लागत नव्हतं की मला माझी कला सोडून जावं लागतंय. त्या दिवशी त्याने सांगितलं की ही एवढं मोठी घटना माझ्या आयुष्यात आहे. कलाकार साधारण नसतात मायबाप, ते कोणी असो, हे असतील, आपला जयू असेल, तो भूषणाने झाकी करतो, त्याची परिस्थिती तीच आहे. त्याचेही मायबाप त्याने म्हणजे लहानपणीच गमावलेले. प्रत्येकाच्या आयुष्यात हा दिवस येतो, त्याच्यासाठी आपल्याला धर्माची अपेक्षा असावीच लागते. आपण या छोट्याशा भजनात आईच्या टाळ्यांच्या गजरात भजन करायचं की जेणेकरून आपल्याला आपल्या आईवडिलांचं आयुष्य आणि आरोग्य तरी सुधरवता येईल. नाही आपण त्यांची सेवा करू शकत, पण त्यांच्यासाठी कमीत कमी भगवतीकडे प्रार्थना तरी करू शकतो.